वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी माझ्या जुन्या घरी आलो आहे. दाखव हे दृश्य फक्त तुम्हाला मजासवाडी किंवा जोगेश्वरी ह्या ठराविक ठिकाणीच नाही बघायला भेटणार. ह्याच्यापेक्षा खूप मोठे मोठे कार्यक्रम होतात. आज मराठी वर्षाची सुरुवात आहे, गुढीपाडवा आहे. तर हे सर्व गोष्टी ज्या इकडचे जे लोकल म्हणजे समाजसुधारक आहेत किंवा अजून कोण आहेत त्यांनी ह्या गोष्टी ऑर्गनाईज करतात. आणि आता हे आरोही नृत्य क्षेत्र करून जे एक डान्स ग्रुप आहे त्याने हा परफॉर्म करतो आहे. तर ह्या परफॉर्मन्सला हे लोक म्हणजे एवढी सारी पब्लिक यांना एवढं वावा आणि एवढं उत्साहाने बघायला येतात ना, हेच यांच्यामध्ये यांना बक्षीस आहे. आणि हे कोणता पण आर्टिस्ट आपल्या कलेचं प्रदर्शन ह्याच गोष्टीसाठी करतो आणि पब्लिकचा रिस्पॉन्स पण खूप चांगला भेटतो यांना. तर आता आता ह्या मजासवाडीमध्ये करणार. मजासवाडीमध्ये श्री साईनाथ बिल्डिंगच्या समोर परफॉर्म करतात आहेत. असेच हे 4-5 ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी हे परफॉर्म करणार ह्याच एरियामध्ये. जसं आता मजासवाडी झाली तर मग गणेश हॉटेल नंतर महाराज भवन नंतर सुदर्शन हॉटेल आणि नंतर मग गुंफा दर्शन, असं वेगवेगळ्या ठिकाणी हे लोक परफॉर्म करतात. आणि असं कोण जास्त नावाजलेले किंवा असे आर्टिस्ट नाही ते हे सध्या स्ट्रगल करतात आहेत. पण खूप जसं आता बघाल तर ज्या बायका होत्या त्या डान्स वगैरे करतात. हे खूप हे पालखी खांद्यावरती घेऊन नाचवणं म्हणजे हे नशिबाचं काम. गुढीपाडवा संपला आहे. गुढीपाडव्याचा आजचा दिवस आहे. पण सकाळपासून जे कार्यक्रम होते लाईनअप केलेले, जे बिल्डिंगमध्ये होते, काल रात्रीपासून मुलांनी तयारी करायला चालू केलेली. तर पताके लावणं, गुढी उभारणं हे सर्व आमच्या बिल्डिंगमधली पोरं ऑलरेडी करतात. पण मी सध्या दुसरीकडे राहायला गेलो आहे, त्यामुळे मी तयारीला असं पण नसतोच जास्त करून. तर त्या सर्व गोष्टी झाल्या, नाश्ता झाला. नंतर मग आता हा दुपारचा टाईम पिरियड असतो तिकडं म्हणजे सगळेजण घरी जातात सर्व आवरून. मग आता सायलीचा मुलगा बघायला येणार आहे, माझी छोटी बहीण. तर त्याची सर्व तयारी चालू आहे. तर चेअर जमा करणं, माझ्याकडे काम आहे, नंतरला नाश्ता घेऊन येणं वगैरे त्या गोष्टी. तर आता त्याचं सर्व प्रिपरेशन चालू आहे. आता दुपारच्या टाईम पिरियडमध्ये जेव्हा हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर जे असतं ते म्हणजे जेवण, गोड जेवण असतं. पुरी, श्रीखंड, भात, देवाला नैवेद्य दाखवलं जातं. या सर्व गुढीपाडव्याच्या परंपरा रीती ज्या आहेत त्या फॉलो करतात. आता सध्या घरात सर्व त्याची तयारी चालू आहे. हे आता काय काय म्हणले? हे दरी थाली मिळालं, श्रीखंड, पुरी, भात. आता इथे पुरी कोण बनवते? मम्मी पुरी बनवते. चला आता नैवेद्य दाखवणार ना मम्मी. मग जेवण ना, गोड जेवण, श्रीखंड, पुरी आणि वाटाण्याची भाजी, सफेद वाटाण्याची उसळ, बटाट्याची भाजी. हां आणि काय डाळ भात, गोडी डाळ भात. सही आहे. चला पुऱ्या बनतात आहेत. पुरी बघा, महाराष्ट्रीयन फूड आहे पूर्ण. सगळ्या पुऱ्या नैवेद्य दाखवलं जातं. मराठी वर्षाची नवीन सुरुवात आहे. गुढीपाडवा होता, गुढीला नैवेद्य दाखवलं जातं. माझं एक सायली आता ठेवते ते हे वेगवेगळ्या मराठी रीतिरिवाजाप्रमाणे दाखवलं जातं. पण उपवास ठेवला नाही, पण तरीसुद्धा पुरी आणि एक आता श्रीखंड देवाचा नैवेद्य. आपण भात खाऊ शकतो पण आज असं नाही घ्यायचे व्हिडिओ यार.
ती आडवेमध्ये ताटत नाही. आडव्यामध्ये हे यूट्यूबवरती जाणार नाही, डिलीट करते मी. पुरी आणि भात हे करू शकतो, फक्त भाजी आणि भात खाऊ शकतो. पुरीच्या टोपल्या पण कसं काय का खायला लागणार. जेवण कसं झालं सांग. जेवण कसं चांगलं म्हणलंय. महाराष्ट्रीयन खाणं नेहमी चांगलं असतं आणि स्पेशली माझी मम्मी बनवते तेव्हा. आज डाईट नाही, आज पुरी भाजी खावा. पुरी भाजी चिकनला सर्व जे काय आहे ते तो कॉमन फूड असतं ना. आम्ही सगळ्यांच्या घरी आजचा विषय कॉमन फूड असतो. तू पूर्ण नाही घेतला तरी. अरे वा, तुला कळलं पाहिजे. पण आता वेगळा आजचा गुढीपाडवाचा कार्यक्रम आपण जे संपवू, पुढच्या ब्लॉगमध्ये घेतो. चला.